ना रवा वापरला आहे, ना बेसन वापरलेलं आहे, नाही तांदुळाचं पीठ. तरीसुद्धा असा मस्त जाळीदार, सॉफ्ट आणि स्पंजी ढोकळा आपण तयार केलेला आहे. ढोकळा किती सॉफ्ट आहे, सुरुवातीला रिझल्ट पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की व्हिडिओमध्ये आपण शेवटी काय पाहणार आहे. हाच रिझल्ट तुम्हाला भेटेल जर तुम्ही व्हिडिओ बिना स्किप करता पाहिला तर. छोट्या-मोठ्या सर्व टिप्ससहित आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. बेसन वापरणार नाहीये, रवा वापरणार नाहीये, तांदूळाचं पीठ वापरणार नाहीये, तरीसुद्धा इन्स्टंट ढोकळा आपण बनवणार आहे. तर इन्स्टंट हा तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही डाळ आणि तांदूळ आधीच भिजत ठेवाल. बस एवढंच काय ती तुम्हाला पूर्वतयारी करावी लागेल. फक्त डाळ आणि तांदूळ. 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी डाळ हे प्रमाण ठेवा. छान आता आपण इथे भिजत घेतलं. याच्यातलं पाणी काढून टाकायचं आपल्याला आणि आता शक्य होईल तेवढं बारीक आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. कमीत कमी पाण्याचा वापर करा. थोडंफार पाणी लागतंच याला वाटण्यासाठी, पण जास्तच पाणी घालू नका. नंतर मग बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करता येणार नाही. म्हणून पाणी कमी पडलं तर आपण नंतर वाढवू शकतो, पण पाणी जर जास्त झालं तर मग आपल्याला प्रॉब्लेम येईल. तर डाळ आणि तांदूळ एकत्रच आपण वाटतोय. फर्मंट करायचं नाही आहे. बरेच जण डाळ तांदूळाचा ढोकळा फर्मंट करून बनवतात, पण आज आपण बिना फर्मंट करून बनवणार आहे. पाहू शकता छान आता असं कमीत कमी पाणी वापरून हे बॅटर आपण तयार केलं. मस्तच कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. जसं मी सुरुवातीला सांगितलं, पाणी वाढवू शकतो आपण याच्यामध्ये आवश्यकतेनुसार. चला हलकेसे काही मसाले, जे बेसिकचे मसाले असतात ते आपण याच्यामध्ये घालूयात. जसं चवीनुसार मीठ, हिंग मात्र जरूर घाला, कारण बरेच जणांना हरभऱ्याच्या डाळीचा त्रास होतो, म्हणून हिंग जरूर घाला. जिरा पण याच्यामध्ये 1 चमचा घातलेला आहे. हळद पावडर घातलेली आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर सगळं मिक्स करून मी वाटून घेतलं होतं दरदरसं मिक्सरला. ती आता आपण याच्यामध्ये छान चमचा, 1.5 चमचा किंवा तुमच्या चवीनुसार घालावं. मिक्स करून घेते. आता आपण हे बॅटर फर्मंट करणार नाही आहे, त्यासाठी आपल्याला 5 मिनटं हे छान एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे. असं मस्त हे मिक्सरच्या सहाय्याने तुम्ही फेटू शकता किंवा चमच्याच्या सहाय्याने तुम्ही फेटू शकता. पण छान 5 मिनटं कमीत कमी हे फेटा. त्यामुळे काय होईल, आपलं बॅटर हलकं-फुलकं तयार होईल. याच्यामध्ये एक एअर तयार होईल, जी ती हवा तयार होईल ना, त्यामुळे आपला ढोकळा मस्त फुलायला मदत होईल. आता बघा, आपण हे बॅटर ठेवणार नाहीये. जर तुम्ही 8 तास हे बॅटर ठेवू शकत असाल तर याला 8 तास साईडला ठेवून द्या. हे बॅटर छान फर्मंट होईल. पण आपल्याला लगेच इन्स्टंट हा ढोकळा बनवायचा आहे, त्यामुळे आपण या ढोकळ्यामध्ये घालतोय अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड. सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू सत, आणि 1 चमचा बेकिंग सोडा. जो चमचा व्हिडिओमध्ये दिसलाय पोहे खायचा आपला रेग्युलर घरचा चमचा असतो, त्याचंच प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे. अर्धा चमचा लिंबू पावडर, 1 चमचा बेकिंग सोडा. बेकिंग पावडर नाही, बेकिंग सोडा. आता याच्यावरती आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे दही. हो, डाळ तांदूळाचा ढोकळा आहे, त्याच्यामध्ये दही हे गेलंच पाहिजे, त्यामुळेच आपल्या ढोकळ्याला ती जाळी येते. 2 चमचे मस्त भरून मी याच्यामध्ये दही घातलेलं आहे. दही जास्त आंबट नसावं, हलकंसं आंबट मात्र असावं. अगदीच क्रीमी दही याच्यामध्ये वापरू नका. 1 दिवस आधीचं दही याच्यामध्ये वापरा. सांगायचं तात्पर्य एवढं. बॅटरची कन्सिस्टन्सी परत एकदा बघून घ्या, कारण कन्सिस्टन्सी चुकली की ढोकळा चुकतो. आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर याला फेटायचं नसतं. थोडं आपण मिक्स करून घेतलं म्हणजे सर्व जिन्नस मिक्स झालंय. आता पटकन ज्याच्यामध्ये आपल्याला ढोकळा सेट करायचा आहे तेलाने ग्रीस करून घ्या त्या भांड्याला. हे आधीच काम करून ठेवायचं असतं. आणि आता हे आपलं बॅटर याच्यामध्ये ओतून द्यावं. पाहू शकता मस्तच. बॅटर जर खूप जास्त घट्ट झालं तर ढोकळा हा हार्ड बनतो, तो फुलत नाही. आणि खूप जास्त जर पातळ झालं तर तो व्यवस्थित सेट होत नाही, त्याला आकार येत नाही, तो असं स्पंजी बनत नाही. म्हणून ढोकळ्याचं बॅटरची कन्सिस्टन्सी ही परफेक्टच असावी. परतून छान लाल तिखट भुरभुरलं. स्टीमरमध्ये आपण आता याला 15 मिनिटासाठी स्टीम करून घेऊयात. जेव्हा पाण्याला उकळी येते तेव्हाच ढोकळ्याचं भांडं पाण्यामध्ये ठेवावं, म्हणजे स्टीम करायला ठेवावं.
पाहू शकता 15 मिनिटानंतर रिझल्ट मस्तच, अजिबातही चिटकला नाही. जाडी बघून घ्या. वाव, मस्तच. चला कट करून दाखवते. आणि कट करताना तुमच्या लक्षात येतच असेल की किती परफेक्ट आपला ढोकळा बनलेला आहे. कोणी म्हणेल का बिना रव्याचा, बिना बेसनाचा हा ढोकळा तयार झालेला आहे. ना तांदूळाचं पीठ आहे, ना याच्यामध्ये इनो आपण वापरलेला आहे. तरीसुद्धा ढोकळ्याला जाडी बघा, फ्लफीपणा बघा, एक स्पॉन्ज आहे, अगदी स्पॉन्ज ढोकळा आपला तयार झालेला आहे. चला तोडून दाखवते म्हणजे लक्षात येईल. वाव, परफेक्ट, बोलायची गरजच नाही, रिझल्ट तुमच्या समोर आहे. मस्तच. आता हा ढोकळा तुम्ही असाच खाऊ शकता, कारण याच्यामध्ये आपण सर्वच घातलेलं आहे, जसं हिरवी मिरची वगैरे सर्वच घातलेलं आहे. पण तरीसुद्धा ढोकळा आहे तर चटणी असल्यालाच हवी, म्हणून आपण याच्यामध्ये पुदिन्याची चटणी आणि इमलीची चटणीसुद्धा सर्व केलेली आहे. तसा तर बघितलं तर हा ढोकळा छान तळलेल्या हिरव्या मिरचीसोबत मस्तच लागेल. जसं आपण ढोकळ्याला तडका देतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही या ढोकळ्यावरती तडका देऊ शकता. पण डाळ तांदूळाचा ढोकळा मी या पद्धतीने सर्व करते. खूप छान लागते खायला. मग वाट कसली बघताय? पटकन डाळ तांदूळ भिजत घाला आणि इन्स्टंट असा आपला डाळ तांदूळाचा ढोकळा बनवा. आणि हो, सर्वजण विचारतीलच की तांदूळ कुठला वापरला? तो कुठलाही वापरू शकता, अगदी रेशनचा सुद्धा वापरू शकता, रिझल्ट असाच येईल. चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. तोवर स्वातीज रेसिपीला हक्काने सबस्क्राईब करा, कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.